Hello. So let us start up with the multiplication of vectors. जो टॉपिक आपला बाकी होता. So move on with this. आता याचं क्लासिफिकेशन कसं आहे बघा. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. बाळांनो मल्टिप्लिकेशन कोणाचं यात पण टाइप आहे. मल्टिप्लिकेशन पहिलं ऑफ टू वेक्टर्स, मल्टिप्लिकेशन दुसरं मल्टिप्लिकेशन ऑफ थ्री वेक्टर्स. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करताना पुन्हा एकदा दोन टाइप आहेत. त्यातला ए टाइप आहे ज्याला आपण स्केलर म्हणजे डॉट प्रॉडक्ट असं म्हणतो, आणि बी टाइप ज्याला आपण वेक्टर म्हणजेच जो दाखवला जातो क्रॉसने असा प्रॉडक्ट. तीन वेक्टरचं पुन्हा एकदा दोन पद्धतीने होतं. त्यातला पहिला ए पार्ट म्हणजे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आणि दुसरा वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. या सेशन मध्ये हे सगळं आपण बघणार आहोत. त्याचे काय काय रूल्स आहेत, पण फार महत्त्वाचं आहे, म्हणजे खूप खूप जास्त महत्त्वाचं. तुम्ही वेक्टर डिफरन्शिएशनला जा किंवा इंटिग्रेशनला जा, हा पार्ट फार कामाचा आहे. प्लीज लक्षात घ्या. त्यातला पहिला मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर, त्यातला पहिला स्केलर प्रॉडक्ट. सो स्टार्ट करूया आपण फ्रॉम ए टाइप. इट इज स्केलर म्हणजेच कोण डॉट प्रॉडक्ट. सी याचे रूल काय आहेत. समजा दोन वेक्टर घेतो मी. पहिला ए बार आता सांगितलं होता a1i प्लस a2j प्लस a3k. दुसरा बी बार b1i प्लस b2j प्लस b3k. जर नियम बघा, रूल बघा कसे आहेत. 7-8 पॉइंट मध्ये मी तुम्हाला एक्सप्रेस करून देतो. जर ए बार आणि बी बार यांचा गुणाकार घ्यायचा असेल तर तो गुणाकार कशाने दाखवतात, डॉटने, आणि त्या प्रॉडक्टचं त्या गुणाकाराचा आन्सर काय येतं, स्केलर. मागे सांगितल्याप्रमाणे स्केलर म्हणजे कोण, ज्याला फक्त व्हॅल्यू आहे, ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, ज्याला डायरेक्शन नाही. डायरेक्शन म्हणजे कोण, आय जे के ज्याच्यात नसतात त्याला स्केलर म्हणू आपण सोप्या भाषेत एकदम. आय जे के नसले स्केलर. ओके. ए बार आणि बी बार या दोघांचे डॉट प्रॉडक्ट किती येईल बरं. मग त्याचे काही रूल्स आहेत. या रूल्सचा वापर करून आपल्याला पुढे वेक्टरचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतात. ए बार डॉट बी बार कसं लिहितात, मॉड ए मॉड बी इनटू कॉस ऑफ थीटा. ते म्हणणार सर हे काय आहे कॉस ऑफ थीटा. तर सांगतो, जर हे दोन वेक्टर असतील, पहिला असेल ए बार दुसरा असेल बी बार, थीटा म्हणजे त्यांच्यातला अँगल असेल. आलं लक्षात. मे बी ती कशी असू शकते, पण थीटा त्यावेळी त्यांच्यातला अँगल म्हणजे बाळांनो. मग थीटाचाच विषय निघाला तर आता मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. इफ ए बार अँड बी बार आर पॅरलल, ए बार आणि बी बार पॅरलल असतील म्हणजे काय, हे बघा हे असे. हा बी बार ए बार यांच्यातला अँगल त्यावेळी किती असेल मला सांगा बरं. जर पॅरलल असेल तर त्यावेळी अँगल त्याच्यातला किती असतो, 0 डिग्री असतो. हा 0 डिग्री उचलून या डेफिनेशन मध्ये ठेवलं तर काय होईल, मॉड ए मॉड बी कॉस ऑफ 0. कॉस 0 किती असतो, 1 असतो. त्यामुळे ए बार डॉट बी बार ची किंमत किती येणार, मॉड ए मॉड बी इनटू किती आला, कॉस ऑफ 0. कॉस 0 1 असतो. फायनली किती येणार, मॉड ए मॉड बी ए बार डॉट बी बार. सेम असंच मी तुम्हाला सांगू शकतो दुसऱ्या पद्धतीने. कसं बघायला, तिसरा पॉइंट. इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर, त्यावेळी थीटा किती असेल त्यांच्यातला 90 डिग्री. पॅरललला 0 परपेंडिक्युलरला 90. परत 90 उचला ह्या डेफिनेशन मध्ये ठेवा. काय होईल मला सांगा बरं, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ए मॉड बी इनटू कॉस ऑफ 90. कॉस 90 0 असतो. त्या 0 मुळे हे सगळं मल्टिप्लिकेशन 0 होईल. ए बार डॉट बी बार किती आला बाबांनो, 0. माझा चौथा पॉइंट, डॉट प्रॉडक्ट मध्ये म्हणजे स्केलर प्रॉडक्ट मध्ये गोष्ट डोक्यात ठेवायची. 1 to 1 मल्टिप्लिकेशन मी करून दाखवणार आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल, आय डॉट आय नेहमी किती असतो, 1. जे डॉट जे तो पण किती असतो, 1. आणखी के डॉट के तो पण किती असतो, 1. लक्षात ठेवा, ज्यावेळी मल्टिप्लिकेशन कराल दोघांचं त्यावेळी ते ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करताना आय आय जे जे के के व्हॅलिड आहेत म्हणजे 1 त्याची किंमत येणार. बाकी जर तुम्ही केलं आय डॉट जे
जे डॉट के डॉट आय किंवा उलटही असेल तर त्याची किंमत किती असते 0 असते. डोक्यात ठेवा, ही कामाची गोष्ट आहे. आलं लक्षात. मग पॉइंट असा आला की मल्टिप्लिकेशन कसं करतात. तर बघा ए बार डॉट बी बार, ए बारची किंमत किती आहे बाळांनो a1i a2j a3k डॉट मध्ये बी बार किती असेल, बी बारची किंमत b1i b2j b3k. या वरच्या रूलचा वापर करा आणि हे मल्टिप्लिकेशन सोडवा. डॉट ने दाखवले i डॉट आय किती आला बरं 1, म्हणजे असं ना i डॉट आय बरोबर ना. त्यावेळी इथे किती राहणार a1 b1. बरं पुढचं काय होणार मग a2 b2. बरं a2 b2 j डॉट j पुढं काय a3 b3. बरं काय मग k डॉट k. आता याच्यात सांगा i डॉट आय j डॉट j k डॉट k किती आला 1. तो 1 निघून गेला. मग राहिलं किती a1 b1 a2 b2 a3 b3. आता मला सांगा मी i डॉट j i डॉट k j डॉट i j डॉट k असं का नाही घेतलं. अरे बाबांनो त्याची किंमत किती आहे 0. त्यामुळे त्याच्यासोबत येणारं सगळं 0 होऊन जाईल. म्हणून ते इथे खाली लिहिलेलं नाही. ज्याची किंमत व्हॅलिड आहे ना त्यांचाच गुणाकार केला. i डॉट i 1 येतो म्हणून a1 b1 इंटू 1 a1 b1 j डॉट j 1 येतो म्हणून किती a2 b2 इंटू 1 k डॉट k 1 आला a3 b3 इंटू 1 तसा आलं लक्षात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हा लक्षात ठेवायचा a बार डॉट b बार. मला पुढचा पॉइंट आहे 6 नंबरचा पॉइंट. लक्षात ठेवा कधी पण a बार डॉट b बार हा कसा लिहिता येतो माहिती आहे. b बार डॉट a बार बिंदास उलट करून टाका, काही टेन्शन नाही. ज्याचं उत्तर हे तर अगदी सोपं आहे. म्हणजे कसं मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन 3 2 जा 6 2 3 जा 6. यात प्लस मायनसचा काही इश्यू येत नाही. त्यामुळे डोक्यात ठेवा स्केलर प्रॉडक्टला उलट केलं तर चालेल. याचा अर्थ ते कुठेतरी चालणार नाही. तो दुसरा प्रोडक्ट आहे वेक्टर प्रोडक्ट, ज्याला आपण जाणार आहोत. नंबर 7 की बाबांनो याचा वापर कुठे करणार आपण म्हणाल तर क्लिअर सांगतो. याचा वापर कुठे होतो वर्क डन डिटरमाइन करण्यासाठी. वर्क डन म्हणजे कोण असतं तर बाबांनो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा गुणाकार म्हणजे कोण असतं वर्क डन असतं. 101% वेक्टर इंटिग्रेशन चॅप्टर ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी लक्षात ठेवायलाच लागेल की बाबांनो वर्क डन त्या वेक्टर इंटिग्रेशनमध्ये पहिलाच टॉपिक आहे. लाईन इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन आहे, तो विचारला जातोच. त्यामुळे ते मी इथे सांगितलंय लक्षात ठेवा. त्यावेळी आपण डॉट प्रॉडक्ट इन डिटेल तिथे बघणार आहोत. माझा ए पॉईंट क्लिअर झाला. आता बी पॉईंट बघा. सो वेगळा काही लिहिणार नाही मी, ह्यालाच कम्पेअर करणार आहे. सो लेट अस स्टार्ट अप विथ दिस बी. इट इज वेक्टर ज्याला आपण काय म्हणतो क्रॉस प्रॉडक्ट असं म्हणतो. आता बघा त्याच्यासारखंच इकडे लिहिणार आहे. पहिला पॉईंट काय मला सांगा ए बार बी बार यांचा गुणाकार करायचा. पण आता कशाने दाखवणार क्रॉसने. कसं असेल बघा मॉड ए मॉड बी तिकडे कॉस होता इकडे साइन आहे. मॉड ए मॉड बी इंटू किती असेल साइन थिटा. पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल ए बार बी बार काय आहे तर तो ऑब्विसली अँगल आहे. हा ए बार हा बी बार आणि थिटा त्यांच्यातला अँगल. परत तोच पॉइंट आला ए बार बी बार पॅरलल असेल तर काय इफ ए बार अँड बी बार हे कशा असतील पॅरलल असतील तर थिटा त्यांच्यातला त्यावेळी 0 डिग्री असेल. हा 0 वरती जर ठेवला तर ए बार क्रॉस बी बार मॉड ए मॉड बी इंटू साइन ऑफ 0. साइन 0 किती असतो 0 असतो. हे सगळं काय होणार आहे 0. तिसरं जर कधी ए बार आणि बी बार हे कशा असतील परपेंडिक्युलर असतील तर त्यावेळी त्यांच्यातला थिटा किती असेल 90 डिग्री. उचला 90 डिग्री या डेफिनेशन मध्ये ठेवा. त्यावेळी ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ए मॉड बी. साइन किती आला 90. साइन 91 असतो. मॉड ए मॉड बी इंटू 1 हा ए बार क्रॉस बी बार आला. तिसरा पॉइंट क्लिअर झाला. उलट हे सगळं इकडे कॉस इकडे साइन. इकडे मॉड ए मॉड बी आला 0 ला त्यावेळी इकडे 0 झाला. इकडे 0 आला त्यावेळी इकडे तो व्हॅलिड आला. असा आहे.
इकडे काय आहे 4 नंबरचा पॉईंट बघा, आय डॉट आय. इकडे काय म्हणाल, क्रॉस आय क्रॉस आय, आणखी जे क्रॉस जे, आणखी के क्रॉस के. तिकडे 1 होतं, इकडे ते सगळं किती आहे, 0 आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आय क्रॉस जे. आता नीट लक्षात ठेवायचे सगळ्यांनी, जे क्रॉस के, के क्रॉस आय. हे सगळं डोक्यात ठेवायचं असेल ना बाळा, एवढं काम करा. आय जे आणि के, एक क्लॉकवाईज सिक्वेन्स डोक्यात ठेवायची. आय कडून जे ला गेलो, जे कडून के ला गेलो, के कडून आय ला. हां, ज्यावेळी मी आय क्रॉस जे करतो त्यावेळी त्याचा आन्सर उरलेला असतो, जो रिमेनिंग आहे. आय क्रॉस जे किती आलं उत्तर, के. आता सांगा, जे क्रॉस के किती आलं उत्तर, आय. के क्रॉस आय उत्तर किती आलं बाबांनो, जे. पण हे सगळं क्लॉकवाईज सिक्वेन्सला, राईट. उलट जर गेले तर काय होणार, उलट म्हणजे काय, समजा जे क्रॉस आय आलं, के क्रॉस जे झालं, आय क्रॉस के झालं, मग काय तुम्ही ही सिक्वेन्स ब्रेक केली ना, जे आय क्लॉकवाईज ऐवजी अँटी क्लॉकवाईज, उरलेलंच उत्तर येणार, फक्त ते कसं लिहिणार आहात, निगेटिव्ह लिहिणार. हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, के जे सिक्वेन्स ब्रेक झाली, उरलेला येणार आन्सर आय, पण तो कसा, मायनस. आता शेवटी कसं, आय क्रॉस के, परत एकदा सिक्वेन्स ब्रेक झाली, आन्सर काय येणार, मायनस जे. क्लॉकवाईज सिक्वेन्सने असेल त्यावेळी रिमेनिंग पॉझिटिव्ह येणार, आणि अँटी क्लॉकवाईज सिक्वेन्सने असेल त्यावेळी रिमेनिंग निगेटिव्ह येणार. याला जाऊ द्या उडत, हे डोक्यात ठेवा म्हणजे चुकणार नाही. कळलं? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. मुद्दा काय आहे, हा प्रॉडक्ट असा आहे, म्हणजे गुणाकार असा जो क्रॉसने दाखवा आणि ज्याचं उत्तर काय येणार, वेक्टर येणार. वेक्टर म्हणजे काय, ज्याच्यात मॅग्निट्यूड आहे पण डायरेक्शन सुद्धा त्याला असते. आणि डायरेक्शनसाठी हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही हे सांगितलेलं लक्षात ठेवणे. इथं काय नाही, स्केलर प्रोडक्टला तसंही घ्या, त्याच्यात प्लस मायनस असं होत नाही, पण इकडे डायरेक्शन फॉलो करावी लागते ना, मग त्याच्यासाठी ही सिक्वेन्स लक्षात ठेवायची आहे. कळलं? 5 नंबरचा पॉईंट कंपॅरिझन मध्ये आलो आपण. हां, 5 नंबर आता कसं, जर ए बार इकडे तुम्ही थांबा, क्रॉस काय केला, बी बार, तर इकडे कसं 1 to 1 वगैरे सोडवलं आपण. इकडे तसं नाहीये, इकडे साधा डिटर्मिनंट सोडवायचा आहे तुम्हाला. कसा, आय जे के. ए बार ना, तो कसा लिहितो बघा, A1 A2 A3 त्याचं मॅग्निट्यूड लिहायचं, बी बारचं मॅग्निट्यूड लिहायचं, B1 B2 आणि B3. याला सॉल्व्ह करायचं, याला ओपन करायचं. ह्याला कसं सोडवतात बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण तरी सांगून देतो आपला वे काय असणार आहे. बाळांनो, आय घ्यायचा, आयचा कॉलम झाकून टाकायचा, उरलेले जे नॉन झिरो एलिमेंट आहेत त्यांचा तिरका गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. कसं करणार, A2 B3 आणि मायनस A3 B2. कळलं? आता हे कसं आहे माहिती का, प्लस आय झाला ना, त्याच्यानंतर आता कसा आयचा कॉलम झाकला आणि मग तुम्ही हे सगळं मल्टिप्लिकेशन केलं. तर जेला करताना कसं करतात माहिती का, मायनस जे, आता जेचा कॉलम झाकून टाका आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय दिसतंय, A1 B3 A1 B3 मायनस किती बाबांनो, A3 B1. सोपं. परत एकदा यायचं प्लस के इंटू, आता केचा कॉलम झाका, A1 B2 मायनस A2 B1. हे सगळं लिहिताना मी कसं लिहिले बघा, एकदा कसं प्लस आय कॉलम झाकून घ्या, त्याचा उरलेला एलिमेंटचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय करणार, इथे नीट बघा, हा मायनस जे आहे आणि त्याचे एलिमेंट क्रॉस करून टाकले, सबट्रॅक्शन. परत एकदा प्लस आय मायनस, आता परत प्लस, ऑल्टरनेट आहे, प्लस मायनस प्लस असं. आणि के साठी A1 B2 A2 B1 सबट्रॅक्शन ठेवायचं, सोडवायचं, संपलं का. 6 नंबरचा पॉईंट बघा, तिकडे कसं होतं, ए बार डॉट बी बार, बी बार डॉट ए बार चालायचं. इकडे रे नाही झालं, वेक्टर प्रॉडक्ट आहे, लिहायचंच असेल तर लिहा, ए बार क्रॉस बी बार, बी बार क्रॉस ए बार, पण कसं मायनस साईन टाकायला विसरू नका, एवढंच आहे. त्याचं ऍप्लिकेशन काय होतं, वर्क डन. याचं ऍप्लिकेशन काय माहिती, मुवमेंट ऑफ फोर्स. आता जे स्टुडंट मेकॅनिकलला आहेत, सिव्हिलला आहेत, किंवा मग मेकॅनिकल सिव्हिलच्या रिलेटेड ज्या ब्रांचेसला आहेत, त्यांना मुवमेंट ऑफ फोर्स माहिती असेल. तर मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय माहिती का, याचं ऍप्लिकेशन आहे फोर्स आणि डिस्टन्स
यांचा गुणाकार, पण तो गुणाकार कशाने घ्यायचा? क्रॉसने घ्यायचा. कसं असतं माहिती का, क्लॉकवाईज मुवमेंट किंवा अँटी क्लॉकवाईज मुवमेंट जर काढलं तर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑल्टरनेटली असतं. त्यामुळे तेवढं लक्षात ठेवा. हे इथे काय गरजेचं नाही, म्हणजे एवढं काय विचारलं जाणार नाही, पण हे मात्र गरजेचं आहे की हे ॲप्लिकेशन तुम्हाला वेक्टर इंटिग्रेशन आहे. इकडे दिले म्हणून मला इकडे द्यायला लागलं, बाकी हे काय पुढे येणार नाही, हे मात्र येईल. आता आपण बघितलंय मस्तपैकी 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, एक स्केलर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट. मस्त स्क्रीनशॉट काढा, त्यानंतर मी तुम्हाला हे 2 पॉईंट समजावून सांगतो. ओके.